सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्यानंतर जी चर्चा काल दिवसभर झाली त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत? कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या भेटीचे परिणाम सगळ्यात जास्त कुठे होऊ शकतात, तर ते अर्थात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एकूण चर्चेवरती आहे. कारण मागच्या 2 महिन्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी घेतलेली जी काही भूमिका आहे ती फार महत्त्वाची ठरलेली आहे. या संदर्भात धनंजय देशमुख यांना काय वाटतं? मला सांगा की काल तुम्ही ऐकलं असेल सुरेश धस यांची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यानंतर बरीच उलटसुलट चर्चा झाली. आपण आंतरवली सराटीला गेला, तिथे मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका थोडी वेगळी पाहायला मिळाली सुरेश धसांच्या संदर्भात. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक की या संदर्भात धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांच्या संदर्भात? मी काल सकाळी 11:30 वाजताच दादांना निरोप दिला होता की मी तुमच्याकडे येतोय म्हणून. तर मला जात उशीर झाला आणि मला 4:30-5 वाजले तिथं जायला. तर मी गेवराईपर्यंत गेलं की फोन चालू झाले प्रसारमाध्यमांचे की यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे. तर मला गोष्टच माहीत नव्हती काय झाली ती. तर मी प्रतिक्रिया देत होतो की जी घटना घडली आहे त्याची प्रतिक्रिया म्हणजे जी भेट झालेली आहे त्याची प्रतिक्रिया ही प्रसारमाध्यमांना सुरेशांना देतील, मग आपण त्याच्यावर बोलू असं मी बोलत होतो. तिथं मनोज दादाकडे गेल्यावर सुद्धा तेच मी तिथं बोललो. आणि विषय आपला आहे ह्या प्रकरणाचा. हे प्रकरण कुठंही थांबणार नाही. या प्रकरणात न्यायाच्या भूमिकेत आपण पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आहेत. आरोपीला फाशीच होणार आहे, आरोपीला फाशीच झाली पाहिजे या भूमिकेत देशमुख कुटुंबीय आणि समाज त्यामध्ये सगळे आले हे राहणार आहे. त्यामुळं या प्रकरणाला कुठल्या गोष्टीचे गालबोट लागेल, कुठं हे प्रकरण कमी होईल हे कदापि होणार नाही. आदरणीय मनोज दादा यांना मी काल सविस्तर चर्चा केलेली आहे. कुठल्याही प्रकारे या प्रकरणाला कुठंही गालबोट लागणार नाही. या प्रकरणात असं जसं प्रखरतेनं चाललंय पुढं तसंच जाणार आहे यावर मला खात्री आहे. पण असं जरी होत असलं तरी एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल का की सुरेश धस यांनी जी काही पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली होती आपल्या एकूण प्रकरणामध्ये, जी मग सभागृहामध्ये असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, कार्यालयीन पातळीवरती असेल, तपास अधिकाऱ्यासंदर्भातली असेल, तर यावर सुद्धा सरकारने अगदी गांभीर्याने दखल घेतली गेली होती. तशा गोष्टीवर काही परिणाम होऊ शकतो? नाही, तशा गोष्टीवर पण परिणाम होणार नाही. कारण मी रस्त्यावर आहे. मी जर मला न्याय भेटत नसतील किंवा कुठून समजा कुणाचं दडपण आलं किंवा काही मॅनेजमेंट झाली कुठल्या गोष्टीची, तर माझ्याकडे पर्याय आहे. मी तुम्हाला सांगितलेलं या आधी देखील मी कुठलं आंदोलन, कुठलं उपोषण किंवा स्वतःचं काय जे करून घ्यायचं आहे ते मी कोणालाही सांगणार नाही. त्याचं सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल. मी ज्या गोष्टी करणार आहे मागे सांगितल्याप्रमाणे मी आणि माझे कुटुंबीय, मी या सरकारने जर असं काही पाऊल उचललं जेणेकरून या आरोपींना कुठंतरी मुभा भेटली सुटायची किंवा एकही आरोपी ह्याच्यातला सुटला किंवा कुठलाही प्रकार झाला, तर आम्ही जे टोकाचं पाऊल उचलणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ही सरकारची असेल. पण भूमिका म्हणून काल मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली होती सुरेश धस यांच्या संदर्भामध्ये, धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल तुम्हाला काय? मी या भूमिकेत आहे सुरुवातीपासून. मग ते आक्रोश मोर्चे असतील, रस्त्यावरची लढाई असेल, आंदोलन असेल, चक्काजाम आंदोलन असेल, न्याय मागण्यासाठी जे लोक सोबत येत आहेत त्या लोकांबद्दल मी त्यांना एकच मागणी करतो आहे आजपर्यंत की मला न्याय द्या, माझ्या कुटुंबाला न्याय द्या. अशी घटना परत घडू नये यासाठी सगळेजण मला साथ द्या. आणि काल आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना मी बोललो आहे, दादा आजपर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत आपल्याला काय करावं लागेल. दादांनी सांगितलं की हे कुठंही प्रकरण कुठल्याही दिशेनं वेगळं जाणार नाही. सर्व समाज सोबत आहे आणि आपण सर्वजण मिळून हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी देणार आहोत. जे केलेलं कृत्य त्या कृत्याला कुठंही दुजोरा दिला जाणार नाही. त्या कृत्याचं 100% कोणीच समर्थन करणार नाही आणि जे समर्थन करल त्याला सोडणार पण नाहीत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली त्याच्यानंतर सुद्धा सुरेश धस यांनी जी मांडलेली भूमिका होती ती सुद्धा तितकीच महत्त्वाची. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे हे आजारी होते आणि आजारी असताना त्यांचे मंत्रिमंडळातील इतर सहकार्यासोबत ते भेटले आणि हे भेटल्यानंतर सुद्धा त्यांचा जो लढा आहे तो चालूच राहिलेला आहे. त्यांनी काही उदाहरणं पण दिली की ते भेटून आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या अथवा काही कार्यालयीन तक्रारी संदर्भातले अर्ज दिले. याच्याकडे तुम्ही कसं बघता? याला वेळ जाऊ द्या. मी व्यक्त होणं टाळतो आज. वेळ जाऊ द्या. कारण मी न्यायाच्या भूमिकेत आहे. मी काय बोलू, काय निर्णय घेऊ, मला फक्त न्याय दिसतोय समोर आणि मला न्याय पाहिजे.
त्यामुळे मला आदरणीय मनोजदादा जे बोललेले आहेत, आमची जी चर्चा झालेली आहे, ती जी चर्चा आहे ती अशा पद्धतीची आहे की हे प्रकरण कुठंही दबणार नाही. कोणी काही जरी केलं, कोणी कुठेही काही प्रयत्न केले तरी कुठल्याही दिशेनं भरकटणार नाही आणि न्याय हा मिळणार आहे, या शब्दावर मी ठाम आहे. काल बी टीमच्या संदर्भामध्ये तुम्ही जे बोलला होतात की संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांची बी टीम अद्याप कार्यरत आहे, त्याची काही उदाहरणं पण सांगितली, तुम्ही अगदी नावं पण स्पष्ट सांगितले होते. हे सांगून आता मला वाटतं की 24 तासापेक्षा जास्त कालावधी उलटतोय. कुठल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अथवा कुठल्या चौकशी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आपल्याशी काही चर्चा केली? कारण आपलं हेच म्हणणं होतं की तुम्ही इतक्यांदा वारंवार सांगताय की हे लोक आहेत ज्यांनी आरोपींना पळून जाण्यात मदत केली आहे, ज्यांनी आरोपींना पैसे पुरवलेत, जे आरोपीसोबत आतासुद्धा पाहायला मिळत आहेत, तर मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? या संदर्भात काही चर्चा झाली कुणासोबत? ह्या संदर्भात वेळच नाही भेटला. काल दुपारी आम्ही इथून निघलो, रात्री उशीर झाला यायला आणि आज तुम्ही समोर आहेत. त्याच्यामुळे या संदर्भात कोणी आमच्याशी काही चर्चा केली नाही. परंतु गांभीर्याने घेण्याची एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आरोपी सुनावणीला येतात, तारखेला येतात किंवा कस्टडीसाठी येतात, त्यावेळेस जे कोणी लोक आहेत जे बसतात बाहेर ते सगळ्यांच्या परिचित आहेत. त्याचा बंदोबस्त त्यांच्या पक्षातील लोकांनीच केला पाहिजे आणि आज मी तशी विनंती करणार आहे. नक्की. तर आपण ऐकतो की धनंजय देशमुख हे वेळ घेत आहेत. काल जी भेट झाली सुरेश धस आणि काल भेटीसंदर्भातली जी चर्चा झाली सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भूमिकेसंदर्भात ते वेळ घेत आहेत आणि एक गोष्टीवर मात्र ठाम आहेत की या सगळ्या घडामोडीचा किंवा चर्चेचा कोणताही परिणाम हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीवर अथवा या सगळ्या कारवाईवर होणार नाही. कॅमेरामन आयुब कादरेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.